जाने में बाबा साहेब आंबेडकर को पर सर्वांना जय भीम आणि जय संविधान। भावनो, आज पुन्हा आपण त्याच लोकेशनला आलोय। हे फार मोठं मैदान आहे, या ठिकाणी व्हिडिओ शूट करण्यासाठी येत असतो। तर भावनो, आजचा मुद्दा असा की सोशल मीडियावरती इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, ट्विटर झालं, यूट्यूब झालं, हे फार इन्कम स्रोत आहे, ठीक आहे। आणि इन्कम स्रोत असल्यामुळं या ठिकाणी भरपूर करोडोच्या संख्येने रोज लोक अकाउंट ओपन करतात, ठीक आहे। आणि काही मनुवादी भडवे ह्या सोशल मीडियावरती हा जातीय भेदभाव करण्यासाठी सुद्धा त्यांचे काही अकाउंट्स आहेत, ठीक आहे। तर असेच कुत्रे जे असतात हे आपण त्यांना कायद्याचा चोप देत असतो। तर भावांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती कितीक फेक अकाउंट ओपन केल्या जातात आणि कितीक असे भडवे आहे ज्यांच्या गांडीमध्ये दम नाही की आपल्या रिअल अकाउंटवरतून अकाउंट क्रिएट करायचं नामावरून आणि नंतर खेटायचं म्हणून। हे काय करतात की फेक अकाउंट बनवतात आणि नंतर येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द बोलतात आणि नंतर उलट्या पायाने पळून जातात। तर भावना, अशाच मनुवादी लोकांच्या विचारधारेला आपण कायद्याची लाठी देत असतो। तर भावना, आजचा मुद्दा असा की आता यूपीचा हा मुलगा पनेश हा इंस्टाग्रामवरती येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कमेंट्समध्ये अभद्र टिप्पणी करतो, शिवीगाळ करतो। पण जेव्हा याला कळतं की आपली कमेंट आपण करून चुकी झाली आपली, तेव्हा हा माफी मागतो की माझ्याकडून चुकी झाली, मला माफ करा, पोलीस ॲक्शन काय करू नका, मी माफी मागतो। तर भावांनो, अगोदर हा भडवा जो आहे यांनी काय कमेंट केली होती ते तुम्ही बघू शकता। भावांनो, असेच जे कुत्रे आहेत हे इंस्टाग्रामवरती येऊन कमेंट बॉक्समध्ये भुकतात, पण यांना कायद्याचा घोडा लावणं फार गरजेचं आहे। तर भावांनो, हा जो मुलगा आहे हा फार 12वीचा विद्यार्थी आहे, 12वा विद्यार्थी आहे आणि याला इतकी अक्कल नाही की आपण कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय। अशा मुलांचं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून येणं, अशा अभद्र टिप्पणी करणं, यांच्यामुळे यांचं नुकसान होऊ शकतं, यांच्या आयुष्याला घोडा लागू शकतो, यांच्यावरती पोलीस कंप्लेंट झालं, यांचं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकतं। पण आपण विचार करतो की आपल्यामुळं कोणाचं आयुष्य खराब व्हायला नको, पण या लोकांची मानसिकता जी आहे यूपी बिहार या भागामध्ये जास्त तर जाती भेदभाव अजून भरपूर आहे। कारण की मी त्या भागातून प्रवास केला तर मला कळालंय की त्या भागाची अजून सुद्धा मानसिकता अजून तीच आहे, अजून सुद्धा जाती भेदभाव त्या ठिकाणी अशा क्षेत्रामध्ये भरपूर आहे या राज्यामध्ये, यूपी बिहारमध्ये। तर भावांनो, या कुत्र्याला जेव्हा संवाद घातला याची पूर्ण फाटली, कारण की या 12वीचा विद्यार्थी आहे भावांनो, सांगायचं म्हणजे। तर भावांनो, याची 12वीचा विद्यार्थी आहे, याचं आयुष्य खराब होऊ नये म्हणून याला म्हटलं जाऊ दे, का हरकत नाही, पण तुझ्याकडून जर जी चुकी झाली ती चुकी पुन्हा करू नको। तर यांचा व्हिडिओ यांनी पाठवलाय माफीचा। तर भावांनो, तो व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करतोय, व्हिडिओ बघा भावांनो। मेरा नाम पवनेश पाल है, मैं यूपी का रहने वाला हूँ। मुझे अनजाने में बाबा साहब आंबेडकर को पर गाली दे दी, कमेंट हो गया, जिसके कारण मैं मांगना चाहता हूँ और मुझे माफ़ कर दें। बहुजन समाज पार्टी से मैं माफ़ी मांगना चाहता हूँ। आज से मुझसे कोई गलती नहीं होगी। धन्यवाद। जय भीम। तर बघितला भावांनो व्हिडिओ। तर भावांनो, आता हा मुलगा जो आहे हा परत अशी काही चुकी वगैरे करणार नाही, याला चांगलं समजून सांगितलंय। आणि परत मी सांगू इच्छितो सर्वांना, जितकेही भाऊ बहिणी असतील, कुठल्याही महापुरुषांचा अपमान करू नका, सर्वांचा सन्मान करा, नाहीतर कायदा तुमच्यावर जर पोलीस केस केली तर कायदा बघणार नाही की तुम्ही कुठल्या समाजाचे आहात आणि कुठल्या जातीचे आहात। कायद्याचं पुढं कोणीच मोठं नाही, कायद्याची लाठी जर पडली तर तुमचं आयुष्य खराब होऊ शकतं। त्याच्यामुळे आपण कोणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय, सोशल मीडियामध्ये येऊन व्हायरल होण्यासाठी अभद्र टिप्पणी करू नका, आपल्या आयुष्याला घोडा लावून घेऊ नका। तर भावांनो, असेच मनुवादी कुत्र्यांना आपण समजूनही सांगतो आणि कायद्याचा मार सुद्धा देतो। आणि अजून एक मुद्दा भावांनो, काल आपण एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की यूट्यूबवरतून पैसे कमवण्यासाठी काय स्टेप्स आहेत। तर ते व्हिडिओ तुम्ही बघितला नाही, कारण की आपल्या समाज बांधवांना नॉलेज जे आहे हे घेण्याचं काहीच इच्छाच नाही आहे की आपण, मलाही वाटतं की आपल्या समाज बांधवांनी जे बघतात व्हिडिओ किंवा त्यांची इच्छा आहे बनवण्याची, त्यांनी व्हिडिओ वगैरे बनवावा, 2 पैसे त्यांनी सुद्धा कमवावा। पण जे गाईड्स करतो मी, कारण की यूट्यूबवरती मला 3 ते 4 वर्ष झालेत, ठीक आहे,
मलाही वाटतं की आपल्या समाज बांधवांनी समोर जावं. पण असो भावांनो, आता मी त्याच्यामध्ये वेगळा व्हिडिओ नाही बनवणार. तर याच व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगतोय की यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पैसे कमवण्यासाठी 1000 सबस्क्रायबर तुम्हाला लागतात. 1000 सबस्क्रायबर तुम्ही आपल्या सगळं परिवारामध्ये शेअर करू शकता. पण वॉच टाईमसाठी भावांनो तुम्हाला एक ॲप्लिकेशन सांगतो. ते ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे आणि ते ॲप्लिकेशन मी सुद्धा यूज केलेलं आहे. मी या ठिकाणी कुठल्याही ॲप्लिकेशनचा प्रमोशन नाही करत, पण तुमचं वॉच टाईम लवकर कंप्लीट व्हावा म्हणून मी ते ॲप्लिकेशन तुम्हाला स्क्रीनवरती दर्शवतोय. तर भावांनो, हे ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपला 4000 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण करा आणि यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सामील झाल्यानंतर आपला चॅनलवरती काम करा. तुम्ही फायनान्स कॅटेगरीवरती काम करा, बिटकॉईनवरती काम करा, ट्रेडिंगवरती काम करा, ऑनलाईन अर्निंगवरती काम करा, जेणेकरून तुम्हाला चांगला रेव्हेन्यू बघायला मिळेल. तर भावांनो, हेच मला सांगायचं होतं की आपल्या समाज बांधवांनी सगळ्यांनी सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहावं. कुठं काय चालू आहे काय नाही हे सर्व माहिती पाहिजे आणि माझ्याकडून जितकं होईल तितकं मी समाजकार्य करण्याचा प्रयत्न करतो भावांनो. आणि तर चॅनलवरती नवे असाल तुम्ही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.